तर आज खूप खूप जास्त स्पेशल व्हिडिओ असणार आहे, स्पेशली मुलींसाठी. फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता जेव्हा मी वेपन हँडल केलं. किती वाचताय हे इम्पॉर्टंट नाहीये, तुम्ही किती वेळा ते रिवाइज करताय. इन रिअल लाईफ मध्ये पण याच गोष्टी खूप मॅटर करतात. इथे फक्त एवढंच नोटीस केलं जातं की मग ते पीटी असू दे, ड्रिल असू दे, मग ते वेपन असू दे, की आमचे जे DI सर आहेत ते इक्वली ट्रीट करतात. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. होप यू ऑल आर वेल. आय नो मी खूप दिवसाने व्हिडिओ टाकते बिकॉज आता एक्झाम पण चालू होणार आहे, सो थोडा टाइम कमी मिळतोय. बट मी ट्राय करेन की जसा मला टाइम मिळेल तसं मी माझे इथे जे एक्सपिरियन्स आहे ते तुमच्यासोबत शेअर करेन. आणि तुम्ही पण कमेंटमध्ये काय सांगत नाही आहेत की कोणते व्हिडिओ हवे आहेत वगैरे, कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवे आहेत वगैरे, तर म्हणून मी टाकत नाहीये. तर आज खूप खूप जास्त स्पेशल व्हिडिओ असणार आहे, स्पेशली मुलींसाठी. बिकॉज मुलांसाठी तर हे नॉर्मल आहे वेपन वगैरे है ना, पण मुलींसाठी काहीतरी हे वेगळं आहे. आणि ऑनेस्टली मला अजिबात माहित नव्हतं की इथे ट्रेनिंग सेंटरला आल्यावर मला वेपन वगैरे चालवायला मिळणार आहे. आणि आजचा व्हिडिओ याबद्दलच असेल की यु नो की माझा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता जेव्हा मी वेपन हँडल केलं है ना. आतापर्यंत मी फक्त मूवीज मध्ये बघितलेलं की वेपन काय असतं, स्पेशली जेव्हा तो कसाबचा होता ना 26/11चा जो पिक्चर, त्याच्यानंतर मला याबद्दल कळालेलं. AK-47 SLR काय असतं, AKM काय असतं आणि अजून पण. सो आज वेपन हँडलिंगचा फर्स्ट डे होता आणि माझा एक्सपिरियन्स बोललात तर इथे येण्याच्या आधी 9 महिने आम्ही घरीच होतो. मी 9 महिने घरीच होती आणि आपण काम करतो, किचन मध्ये असतो स्पेशली. तेव्हा आपण घरी काम करतो आणि किचन मध्ये आपण काम करता करता असे कपड्याला हात पुसतो आणि कपड्याला आपले डाग राहतात, आपण जे जेवण वगैरे बनवतो त्याचे. आणि अचानक इथे आल्यावर आहे ना वेपन असतं आणि त्या वेपन आपण जेव्हा उघडतो, जेव्हा ते जोडावे लागतात आणि त्याची सफाई करावी लागते, तर त्याचे डाग कपड्याला राहतात. किती चेंज होतं ना, म्हणजे ते 9 महिने आणि इथे आल्यावर लगेच हे बोलतात ना टाइमचा हे आहे. आणि मला पर्सनली खूप जास्त आवडतंय हे आणि मी खूप एन्जॉय करते ही फेज. मी इन डिटेल तर नाही सांगू शकत वेपन्स वगैरे, बिकॉज मला माहित नाही इकडचे बिकॉज काय रेस्ट्रिक्शन्स वगैरे असतात, तर मी इन डिटेलमध्ये तुम्हाला नाही सांगू शकत. बट मी वरवरचं सांगू शकते. आता तुमचे बोलतात ना फॉर्म पण भरून झाले आहेत ऑलमोस्ट, आणि आय नो बिकॉज मी पण त्या फेजमधून गेली आहे, तर मला माहिती आहे की जसं फॉर्म एकदा भरून झाले ना, आपण खूप काय काय लोक खूप हाय मोडवर असतील, काय काय लोक खूप नर्वस असतील, काय काय लोक खूप घाबरलेले असतील, काय काय लोकांनी ते लिटरली होप्स पण सोडलेले असतील आणि त्यांचं म्हणणं हे पण असेल की ठीक आहे यावेळेला ना आपण नेक्स्ट भरतीला ट्राय करूया. तर हे सगळं होतं आणि हे नॉर्मल आहे. बट तुम्हाला हवं असेल की याच अटेम्प्टला क्लिअर करायचंय आणि तुमचा सपोज फर्स्ट अटेम्प्ट असेल तर फर्स्ट अटेम्प्टलाच क्लिअर करायचंय, तर बोलतात ना हे सगळे थॉट तुम्ही बाजूला ठेवून, हे सगळे थॉट येतात आणि ते नॉर्मल आहे. बट जर तुम्हाला क्लिअर करायचं हे सगळे थॉट बाजूला ठेवून तुम्हाला परत अभ्यास करावा लागेल. आणि या सर्वात आहे ना मोटिवेशन खूप मोठा रोल प्ले करतो. मग ते सेल्फ मोटिवेशन असू दे किंवा मग आपल्या आजूबाजूची लोक आपल्याला मोटिवेट करू दे. पण या सर्वांमध्ये आहे ना पर्सनली जेव्हा एक्झाम झाली त्याच्यानंतर मी स्पेशली फील केलं की बाबा सेल्फ मोटिवेशन पेक्षा कुठलीच मोठी गोष्ट नाहीये. तर होप तुम्ही ते करतच असाल. बट माझ्याकडून मी एक कॉन्ट्रीब्यूट करते की ज्या मुली आता घरी बोलतात ना काम करून पण परीक्षेची तयारी करत असतील किंवा त्या लोकांना अभ्यासाला टाइम मिळत नसेल, पण काय काय मुली खूप एक्सायटेड असतात वेपन्स बद्दल, गन बद्दल. पण जे पिक्चर मध्ये आपण बघतो त्यांना पण कधीतरी वाटत असेल की आम्हाला पण हा कधीतरी चान्स मिळाला पाहिजे. सो त्या मुलींसाठी हा स्पेशल व्हिडिओ असेल आणि मला त्यांना एवढं सांगायचं आहे की ठीक आहे तुम्ही आता खूप प्रॉब्लेम मध्ये असाल, तुमचा टायमिंग पडत नसेल, तुमचा अभ्यास कमी झाला असेल, तर इट्स ओके है ना, इट्स ओके. तुमच्यासाठी हे एक मोटिवेशन व्हिडिओ आहे की बघा तुम्ही पास झालात तर तुम्हाला पण या सर्व गोष्टी करता येतील. आणि खूप छान आहे, म्हणजे
ट्रस्ट मी, हे 9 महिने तुम्हाला कधीच परत नाही मिळणार. इथे ज्या काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात आपल्याला, मग ते पीटी असू दे, ड्रिल असू दे, मग ते वेपन असू दे, किंवा आपल्याला इथे कमांड द्यायला लावतात, तो आपला ॲटिट्यूड चेंज होऊन जातो, सेल्फ कॉन्फिडन्स एकदम बिल्ड होतो. आणि एक खास गोष्ट काय माहितीये, नॉर्मली आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जातो किंवा वेगळ्या अजून फील्डमध्ये जातो, तेव्हा ना असं होतं की मुलींना वेगळं, मुलांना वेगळं, आणि तिथे ते गरज पण असते. बट या फील्डमध्ये आहे ना, खूप ऑनेस्टली सांगतेय, या फील्डमध्ये दोघांनाही इक्वली ट्रीट केलं जातं. म्हणजे लिटरली आमचे जे DI सर आहेत ते इक्वली ट्रीट करतात. म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून किंवा त्यांच्या शिकवण्यात कधी आम्हाला असा फरक नाही जाणवत की ही मुलं आहेत किंवा ही आधी मुलं होती आणि या मुली आहेत, तर या मुलींना कसं सांगावं वगैरे नाही. ती लोक पण तेवढ्याच जोशमध्ये आम्हाला शिकवतात आणि आम्हाला खूप छान वाटतं की जी इन जनरल लाईफमध्ये आपण नॉर्मली मुलांची कामं पण करत नाही, पण इथे आल्यावर आपण डायरेक्ट वेपन वगैरे एकदम बोलतात ना, इक्वालिटी. यार मला खूप आवडतं हे सर्व. पर्सनली मला हे सर्व खूप आवडतं आणि मी खूप एन्जॉय करते ही फेज. आणि भाईसाब, इन जनरल लाईफ मध्ये आपण किती स्वतःवर बोलतात ना इन्व्हेस्ट करतो आपण, स्पेशली मुली. किती आपण ब्युटी पार्लर मध्ये जातो, किती आपण स्वतःला पॅम्पर करतो, केस, मेकअप, कपडे किती इन्व्हेस्ट करतो. पण इथे आल्यावर समजतं या सर्वाला व्हॅल्यूच नाहीये. म्हणजे लिटरली इथे काय कानात नसतं, केस आपले पूर्ण 2 वेण्या घालून 8 फिगर बांधलेले असतात, त्याला नेट लावलेली असते. आणि कपडे अगदी शिस्तीत, ट्रॅक, टी शर्ट, त्याच्यावर पण वरती असतं लेबल नंबर. त्यामुळे इथे लुक वगैरे किती छान दिसते, किती काय असते याचा काय संबंधच नसतो. इथे फक्त एवढंच नोटीस केलं जातं की भाई, ही मुलगी किती सेल्फ डिसिप्लिन आहे, ही मुलगी किती बोलतात ना स्वतःला कंट्रोल करते, चांगलं कमांड देते, आणि किती हिच्यात आत्मविश्वास आहे. आणि इन रिअल लाईफ मध्ये पण याच गोष्टी खूप मॅटर करतात. पण आपण ज्या रेसमध्ये असतो, आजूबाजूचा आपला ऍटमॉस्फिअर असा असतो की आपण वेगळ्याच गोष्टी मध्ये इन्व्हेस्ट करायला जातो. आणि ही खूप 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 मोठी गोष्ट मी इथे शिकली आहे. अँड आय एम रिअली सॉरी, खूप खूप दिवसाने व्हिडिओ येतोय बिकॉज आता इथे अभ्यास आहे आणि इथे आता एक्झाम आहे, आणि अजून एक 21 नाहीतर 22 तारखेपासून बंदोबस्तला जायचंय. सो आता तर टाइम पण नाही मिळणार, पण तो सुद्धा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि बघू, ते माझ्यासाठी पण ते फर्स्ट टाइम असेल. बघू कसा एक्सपिरियन्स असेल. मी तुमच्यासोबत खूप ऑनेस्टली जे काय असेल ते शेअर करेन. आणि बस, अभ्यास करत राहा, ग्राउंडची प्रॅक्टिस करत राहा. मी किती पण बोलू दे यार, पण तुमचं दुःख तुम्हाला माहिती की तुम्हाला आता कसं वाटत असेल. आय कॅन अंडरस्टँड. पण जास्त टाइम घालू नका मोबाईल मध्ये. आणि एका मुलीने मला विचारलेलं की ताई, करंट अफेअर साठी काय करू. तर करंट अफेअर साठी आता तरी मी तरी फक्त ओनली खाकीचं जे टेलिग्राम चॅनल आहे ते फॉलो केलेलं. ते जे क्वेश्चन तिथे द्यायचे ते मी नीट नीट केलेलं. हे बघा, तुम्ही किती वाचताय हे इम्पॉर्टंट नाहीये, तुम्ही किती वेळा ते रिवाइज करताय ते इम्पॉर्टंट आहे. सो या, आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय.